तर सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण सांस्कृतिक घटकाच्या महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत हडप्पा संस्कृतीच्या त्या बघत होतो. त्या आपण पुन्हा कंटिन्यू करतोय. तर तुम्हाला मी स्लाईड शेअर करतोय. आपण ती पुन्हा बघूया. ठीक आहे. तर एक मिनिट तुम्हाला दिसत नसेल. मी पुन्हा एकदा शेअर करतो स्क्रीन. हां. तर हे आपण बघितलं होतं. आता त्याच्यात पुढची गोष्ट आपण बघूया. बघा हडप्पा संस्कृतीच्या धार्मिक घटकाच्या दृष्टिकोनातून या 3 मूर्त्या ज्या आहेत, त्या फार महत्त्वाच्या समजल्या जातात. आता उत्खननामध्ये ह्या 3 मूर्त्या ज्या आहेत, ते सापडलेल्या आहेत आणि या मुद्द्यावर सुद्धा खूप मोठा वादंग जो आहे, तो इतिहासकारांमध्ये झालेला आहे. तर आता वाद नेमका कोणता आहे? तर वाद हाच, की नेमकं या मूर्त्या कशाच्या आहेत? तर इथे बरेचसे इतिहासकार जे आहेत, ते या गोष्टीवर एकत्रित मत मांडतात, की ह्या ज्या मूर्त्या आहेत, ह्या कदाचित उपासना असणाऱ्या देवता असाव्यात हडप्पा संस्कृतीच्या. अर्थात हडप्पा संस्कृतीमधले लोकं जे आहेत, ते या मूर्त्यांमधल्या ज्या आहेत, जे दिसतात तुम्हाला, त्यांना देवता मानत असावेत किंवा ते त्यांचे एकूण काहीतरी महत्त्वाचे धार्मिक एक प्रतीकं असतील, की ज्यांची पूजा अर्चना ते करायचे. तर प्रामुख्याने जर आपण बघायला जाऊया, तर यांना स्त्री देवतांच्या मूर्त्या असं म्हटले आहेत. म्हणजे तेव्हाचे एकूण संस्कृतीतले जे मापदंड आहेत, ते मातृसत्ताक पद्धतीचे असावेत, असा कयास त्यातून कळावा. म्हणजे मातृसत्ताक पद्धती ही हडप्पा संस्कृतीची असावी असं म्हटलं जातं. तर या 3 स्त्री देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत, त्यातून हे मातृपूजक संस्कृती असणारे लोकं होते, असं म्हटलं गेलेलं आहे. आधीच्या कालखंडामधले बरेचशे गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल, की आधी मातृसत्ताक पद्धती होती. मग कालांतराने पितृसत्ताक, ज्याला पुरुषसत्ताक पद्धती असं म्हटलं गेलं, ती आली. तर आधीच्या कालखंडातले जे एकूण प्रारूप आहेत, ते सगळे मातृसत्ताक पद्धतीतून बघितल्या जात असल्या कारणाने हडप्पा संस्कृतीला सुद्धा जर आपण म्हणायला जाऊया, तर एक मातृसत्ताक पद्धती होती असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण देत असताना या 3 मूर्त्या गृहीत धरल्या जातात. त्या 3 मूर्त्या काय आहेत? या 3 मूर्त्या तत्कालीन स्त्री देवता असाव्यात असं म्हटलं गेलेलं आहे. तर आता हे निश्चित आपल्याला तर सांगता येणार नाही. पण एकूण याच्यावरून जर आपण बघितलं, तर आपल्याला असं वाटेल किंवा असं असू शकतं, याच्यावर आपण एकमत येऊ शकतो, की कदाचित या स्त्री देवता ज्या आहेत, त्या तेव्हाच्या कालखंडातल्या महत्त्वाच्या देवता असाव्या, ज्याची पूजा जी आहे, ती तत्कालीन कालखंडातले लोकं करत असावे. तर हे एक महत्त्वाचं निरीक्षण जे आहे, ते या 3 मूर्त्यांमधून काढलं जातं. त्यानंतर खूप आश्चर्याची गोष्ट जर आपल्याला एक बघायची झाली, तर ही सापडलेली मुद्रा हडप्पा संस्कृतीमधली. बघा हडप्पा संस्कृतीचे जे शहरं आहेत, त्या शहरांमध्ये ही मुद्रा सापडली आहे, ज्याला सील म्हटलं गेलेलं आहे. तर ही जी सील जी आहे, ही तुम्हाला मातीपासून बनलेली दिसून येते. आता या सीलवर काय आहे ते आपण बघूया. तर इथे एक शिंग असणारा कुठलातरी प्राणी तुम्हाला दिसून येतो आणि त्याच्या पुढे काहीतरी ते आहे असं ठेवलेलं. तर एकशृंगी प्राणी हा हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये असावा, असं एक गृहीतक मांडलं गेलेलं आहे. तर हा एकशृंगी नेमका कोणता जनावर आहे याविषयी अ, बरेचसे मतैक्य आहेत. कोणी म्हणतात तेव्हाच्या कालखंडामध्ये हा बैल असावा किंवा सांड तो असावा किंवा आपल्या याच्यासारखा शिंग असणारा जसा आता एकशृंगी गेंडा असतो. पण गेंड्याची लक्षणं तर सध्या काही जर म्हणायला गेलं तत्कालीन कालखंडाच्या नुसार नसावीत असं वाटतं. त्यामुळे हा नेमका एक शिंग असणारा कोणता प्राणी आहे याविषयी बरेचसे वादंग आहेत. पण जर आपण म्हणायला जाऊया तर बैलसदृश्य हा प्राणी दिसून येतो आपल्याला. तर त्याची पूजा होत असावी म्हणून तो सिल्वर आहे असं त्याला म्हणू. तर हे याच्यावर तुम्हाला काहीतरी लिपी कोरलेली दिसून येते. आता हे कसं आहे, हे चिन्ह आहेत. आता तेव्हा हडप्पा संस्कृतीतली ही जी लिपी आहे, ही चिन्हांकित लिपी म्हटली गेलेली आहे. त्यांची भाषा जी आहे ती आपल्याला माहीत नसल्या कारणाने ही लिपी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची होती. आता ही जी लिपी आहे ती कोणालाही अजून वाचता आलेली नाही. आता हाच सगळ्यात महत्त्वाचा रहस्यमय बाब हडप्पा संस्कृतीचा राहिला की त्यांची ही लिपी म्हणजे नेमकी काय आहे? तर ही चिन्हलिपी आहे हे तर लक्षात आलं. तर या चिन्हलिपीचा अर्थ काय होतो, या अर्थाचा उलगडा करण्यात बरीचशी अभ्यासक व्यस्त आहे. पण अजूनही आपल्याला यश आलेलं नाही, की या लिपीचा अर्थ नेमका काय होतो.
तर हे चिन्ह जे आहे ते सातत्याने आपल्यासमोर प्रश्न आहेत, की नेमकं काय असावं? कारण की या सीलवर जे चित्र काढलेलं आहे त्याचा किमान अनुवाद किंवा अर्थ यामध्ये लपलेला असावा असं म्हणतात. आता ज्यांनी ही हडप्पा संस्कृतीची लिपी शोधून काढली, अशा व्यक्तीला तर नोबेल दिला जाईल असं मला वाटतं. पण अजून तर काही ते शक्य झाले नाही. बरेच विद्वानांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते काही सांगता आलं नाही प्रॉपर वेने, की हीच ते त्याचा अर्थ आहे. तर हे कोडं आहे हडप्पा संस्कृतीचं, की हे नेमकं काय आहे? तर सध्या जर तुम्हाला एकूण इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासक तुम्ही होत असाल, तर तुम्ही या लिपीचा अभ्यास करण्यात आणि त्याचा शोध घेण्यात प्रयत्न केला तर हरकत नाही. पण एक चांगल्या भावनेतून जर म्हणायला जाऊया, या लिपीचा शोध घेणे सध्याच्या इतिहासाच्या अभ्यासकांना आवश्यक झालेलं आहे. तर हे ती एक सील आहे जी तुम्हाला सगळीकडे दिसून येते. ठीक आहे. आता हे जे सील जे आहे ते चलनासाठी वापरत असावं, त्याचा काय उपयोग आहे हे तर निश्चित नाही. पण कदाचित देवाण-घेवाण, आर्थिक देवाण-घेवाण यातून होत असावं असं वाटतं. ठीक आहे. हे एक स्टँड आहे पॉटरी बनलेलं आपण बघूया. ते हडप्पा येथे सापडलेलं आहे. हां. अ, हे जे एकूण तुम्हाला समोरचं चित्र दिसतं, तर हे चित्र आहे धान्याचं, जे जळालेले आहेत. म्हणजे जळालेले म्हणण्यापेक्षा ते उत्खननामध्ये सापडलेलं असल्या कारणाने त्याच्यावर कार्बन चढलं असल्या कारणाने तुम्हाला ते दिसून येईल. ते धान्य आहे. तर याला ज्वार असं म्हटलेलं आहे कोणी, अ, तिलहन असं म्हटलेलं आहे. वेगवेगळे त्याचे कन्सेप्ट जे आहेत. पण हे धान्य जे आहे ते उत्खननामध्ये आपल्याला सापडलं आहे. तर शेतीचा जो एकूण शोध जो आहे किंवा शेती हडप्पा संस्कृती लोकं करत होते की नाही याच्यावरचं हे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे, की लोकं ते करत होते शेती. पण आजच्यासारखं अनेक धान्य जे आहे ते तिथे नसावेत. फार कमी प्रमाणामध्ये ते असावं. ठीक आहे. हे सुद्धा त्याच धान्यातला एक प्रकार आहे, ज्याच्यावर कार्बन चढल्या कारणाने तो मातीमध्ये मिश्रित झालेला आहे. त्याचा दगड चांगला बनलेला आहे. पण ते एक धान्याचंच ते एक आहे साधन. पुढे घेऊया. हां. तर हे जे तुम्हाला दिसत आहे शंका टाइप, तर हे सुद्धा मी विचारत असतो बऱ्याचदा विद्यार्थ्यांना, की नेमकं तुमचा काय अंदाज आहे? काय आहे? आता ते काही नाही. तर तुम्हाला सांगतो ते म्हणजे हे जे आहे हे चमचे आहेत, स्पून आहेत, जे शंखापासून बनलेले आहेत. तर स्पूनचा उपयोग सुद्धा म्हणजे चमच्याचा उपयोग सुद्धा त्या कालखंडामध्ये लोकं हे करत होते. हे शंखापासून बनलेले आहे. शंखापासून बनलेले असल्या कारणाने सोपे पडतात एकदम त्याला स्पूनिंग द्यायचं काम करतं. तर हे तुम्हाला म्युझियममध्ये दिसून येते. वाटल्यास मी झूम करून देतो तुमच्यासाठी. हा एक मोठा चमचा तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर पुढे घेऊया आपण. हां. आता हा जे आकोडे तुम्हाला दिसून येतात, हे आकोडे निश्चितच तुम्हाला लक्षात आले असेल, की हे मासेमारी करण्यासाठी वापरले जाणारे आकोडे आहेत. तर बघा तेव्हाच्या कालखंडामध्ये म्हणायला जाऊया तर जशी शेतीमध्ये शाकाहारी प्रक्रियेतून धान्य मिळायचं, तसं हे लोकं जे आहे ते मांसाहारचं सुद्धा सेवन करायचे. समुद्र जवळ होता आणि समुद्रातून मासेमारी जी आहे, हा एक व्यवसाय म्हणून सुद्धा तिथे पुढे येतो आणि ते अन्नासाठी सुद्धा उपयोगी होतं. तर इथे मासेमारीसाठी हे सगळे आकडे जे आहेत ते वापरले जायचे. तर हे सुद्धा उत्खननामध्ये सापडलेले आहे. ठीक आहे. तर आपण पुढे घेऊया आणखी. हं. हे जे बारीक-सारीक जे आहे म्हणजे ताम्रप्रशात संस्कृती ज्याला म्हणतात, म्हणजे तांब्याचा पण वापर होतोय आणि दगडाचा पण वापर होतोय. तर इथे उत्खननामध्ये हे दगडाचे जे एकूण साधने मिळालेले आहेत, टूल मिळालेले आहेत, त्यांचा उपयोग सुद्धा घरगुती कामांच्या संदर्भामध्ये केला जात असे. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की आदिम काळापासून मानव जो आहे, तो दगडांपासून काही ना काही साहित्य बनवत असतो. मी आधी सुद्धा साधनांमध्ये तुम्हाला दाखवले आहेत. तर दगडांचा वापर जो आहे, तो सातत्याने आपण करत असतो. तर हडप्पा संस्कृतीतील लोकं हे दगड म्हणजे अश्मयुगीन संस्कृतीच्या पुढचे जरी असले, तरी त्यांनी अजून दगडाला तिथे ताज्य मानलेलं नव्हतं. म्हणजे दगडांचा उपयोग ते करायचेच. म्हणजे तांब्याचा शोध लागलेलाच होता, पण तांब्याबरोबर ते दगडांना सुद्धा वापरायचे. त्यामुळे हे तुम्हाला पाते जे आहेत, प्लेट जे आहेत, ते तुम्हाला अजूनही त्या हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येतात वापरताना. ते सगळे पात्यांचा काही ना काही उपयोग त्या कालखंडामध्ये होतच असेल. हां. आता हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे छोटे-छोटे तीर तुम्हाला दिसतात. तर आता हे जे तीर आहेत, हे कदाचित शिकारीसाठी वापरले जात असावे किंवा युद्धप्रसंगी सुद्धा ते वापरले जाऊ शकतात. पण अशा तीरांची साक्ष सुद्धा हडप्पा
संस्कृतीच्या शहरांमध्ये सापडलेले आहेत. आता यांचा वापर जो आहे तो बऱ्याचशा कारणासाठी होऊ शकतो. पण महत्त्वाची गोष्ट हीच, की तिथे युद्धशस्त्र जी आहेत ती सुद्धा बनवली जात होती आणि त्यांना संरक्षणाची गरज सुद्धा तिथे लागलेली होती किंवा संरक्षणाची गरज पडलेली असल्या कारणाने त्या तीरांचा उपयोग जो आहे ते करत असावे. तर हे तीर ते आहेत. ठीक आहे. हं. हे एकूण प्रसाधनामध्ये सौंदर्य प्रसाधनासाठी वापरलं गेलेलं एक हत्यार म्हटलं गेलेलं आहे याला. जे तुमच्या त्या एकूण कॉस्मेटिक्स बॉक्सचा एक भाग असायचं. आता हे नेमकं काय आहे तर याविषयी अ, काही निश्चित माहिती नाही. पण हे किमान एक अलंकारिक सौंदर्य प्रसाधनाच्या दृष्टिकोनातून वापरलं गेलेलं टूल असावं, असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. हा एक भाला टाइप तुम्हाला दिसून येईल, की जो दगडामध्ये बांधला गेलेला आहे. इथे खालची एक स्लेट साधी लाकडाची आणि इथे दगडाचा ते बनलेला परश्यूम आपण म्हणूया त्याला. तर हे ते तुम्हाला दिसून येईल इथे. तर आत्ताचा भाला आणि तेव्हाचे भाले यामध्ये थोडाफार तरी फरक तुम्हाला करावा लागेल. ही कुऱ्हाड जी हस्तकुऱ्हाड ज्याला म्हणतो आपण, की दगड आणि लाकडाच्या फ्लेक्स मध्ये बनलेली आहे. फिटोफिट त्यांनी केली आणि तिचा वापर त्यांनी केला. तर ताम्रपाषाण संस्कृती का बरं याला म्हणतात? कारण की तांब्याचा उपयोग पण आहे, पण दगडांना सुद्धा ते वापरलं जातं इथे. हे आणखी एक त्याचं पात्र. हं. हे सगळे अवजार तुम्हाला दिसून येतील हे सगळंच्या सगळं. इथे तुम्हाला हातोडा दिसून येतो, जो दगडापासून बनलेला आहे आणि लाकडामध्ये त्याला फिक्स करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा तसंच आहे. आता याचा वापर शेतीमध्ये केला जात असावा किंवा शिकारीच्या संदर्भामध्ये केला जात असावा. कारण की हे शस्त्राच्या दृष्टिकोनातूनच आहे. त्यामुळे मोस्टली शिकारीसाठी आणि कधी-कधी जर युद्धप्रसंगी सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. इथे हे म्युझियममध्ये भेटून जाईल तुम्हाला बघायला. मुंबईला जर तुम्ही गेले, तर छत्रपती शिवाजी स्थानक जे आहे, सी-एस-टी ज्याला म्हणतो, त्याच्या अगदी जवळ आहे हे. ते तुम्ही बघू शकता म्युझियममध्ये. हां. हे पुन्हा जे मी तुम्हाला म्हटलं, लुडोचा गेम जो आहे, तो तुम्हाला इथे दिसून येईल, की लुडो सुद्धा तेव्हाच्या कालखंडातले लोकं खेळत होते. हे तुम्हाला जो बुद्धिबळाचा गेम आहे, अ, ज्याला द्यूत म्हटलं गेलेलं आहे महाभारत काळात. म्हणजे महाभारतामध्ये शकुनी मामा आपण बघितला असेल, जो कसा द्यूत खेळतो, छलकपट खेळतो. तर त्याचं जे साधन असायचं ते हे आहे, की याद्वारे ते खेळायचे. तर याची पार्श्वभूमी तुम्हाला तेव्हाच्या कालखंडामध्ये दिसून येते. म्हणजे हडप्पा काळात सुद्धा मनोरंजनासाठी द्यूत क्रीडा जी आहे ती खेळली जात असे. हं. हे जे आहेत हे अ, अंगावर परिधान करण्याचे छोटे-छोटे प्रसाधनांपैकी एक होतं. पिन्स तुम्हाला दिसतील याच्यामध्ये केसात घालण्यासाठी. त्यानंतर ते अटॅच करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे सगळे हे दिसून येतील. हे सगळे शंखापासून बनलेले आहे. शंखांना बारीक-बारीक नक्षीकाम देऊन अ, त्यांना व्यवस्थित आकार देऊन हे बनवण्यात आलेलं आहे. हे पिन्स होते. क्लोजर लूक त्यांचा. हं. आता हे मोठमोठे धान्य साठवण्यासाठीचं एक महत्त्वाची भांडी तुम्हाला त्या कालखंडामध्ये दिसून येतील, जी जॉइंट करण्यात आली. जी ही ज्या उत्खननात सापडली तेव्हा फुटली होती. पण या सगळ्यांना त्यांनी त्या अभ्यासकांनी, पुरातत्व खात्यातल्या लोकांनी एक जॉइंट केलं आणि अशा पद्धतीने त्यांना हे भांडे दिसले. तर बघा किती मोठमोठी भांडी होती धान्य साठवण्यासाठी. आपल्या इथे धान्य साठवण्यासाठी जसे मोठमोठ्या पिंपांचा वापर करतात, त्याच पद्धतीने
घराघरामध्ये ही मोठी-मोठी हंडी जी आहे ती ठेवली जायची, ज्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं. त्यामुळे शेतीचं एकूण उत्पादन जे आहे ते प्रचंड प्रमाणात होत असावं, जेणेकरून इतकी मोठी भांडे तिथे निर्माण करण्याची गरज जी आहे ती झाली. आणि जसं मी म्हटलं, की कुंभार कला जी आहे हडप्पा काळातली, कुंभारी जी आहे, ती खूप चांगली आणि प्रगत अशी होती आणि याचंच एक लक्षण म्हणजे हे सगळं तुम्हाला दिसून येतं. हे सगळी भांडी जी आहेत ते तुम्हाला दिसून येतात. तर हे एक लक्षण हडप्पा संस्कृतीचं. त्यानंतर ज्या विटीची गोष्ट मी तुम्हाला करत होतो, की तेव्हाच्या काळातली वीट बघा किती मोठी होती. तर अशा विटांचा कारखाना सापडलेला आहे या शहरांमध्ये. ही वीट जी आहे ती तुम्हाला कच्च्या मातीपासून बनलेली दिसून येते, जी भाजली जायची आणि अशा पद्धतीत आजच्या विटा आणि तेव्हाच्या काळातल्या विटा यातला किती जमीन अस्मानाचा फरक आहे. ती आजची वीट अगदी छोटीशी तुम्हाला राहते एकदम आणि त्यानंतर ही वीट जी आहे ती खूप मोठी तुम्हाला दिसून येते. आणखी ही वीट सुद्धा आहे ती थोडीशी अंधारामध्ये झाली ती काढण्यात. वाटल्यास तर तुम्हाला मी दुसऱ्या चित्रात हे दाखवून देईल. हे इथे तुम्हाला जे दिसत आहे या 3 विटा आहेत त्या. मोठ्या आहेत चांगल्या. भरलं जायचं. आता आपण सध्याची एक भिंत बांधण्याची पद्धत बघतोय. त्याला ब्रिक मॅसोनरी म्हणतात किंवा त्याला ब्रिटिश मॅसोनरी म्हणतात. म्हणजे अ, जिथे आपण विटा ठेवायच्या त्याच्यामध्ये सिमेंटिंग करायचं, मग बाजूला एक वीट ठेवायची. मग असं करता वरची लेयर पकडायची. तर हे जी बांधण्याची पद्धत आहे विटा आणि भिंत बांधण्याची, ही पद्धत जी आहे ती हडप्पाची पद्धत आहे. म्हणजे हडप्पा काळामधले लोकं जे आहेत ते अशा पद्धतीने जे आहेत ते चुना आणि मातीचा वापर करून किंवा दुसऱ्या काही विटांची भुकटी करून त्या भिंत बांधायचे. कारण की तेव्हाच्या कालखंडामध्ये सिमेंटिंग मटेरियल जे आहे, सिमेंट जे आहे ते तेव्हा मिळायचं नाही. तर अशा पद्धतीत मातीचा गारा द्यायचा, चुन्याचा गारा द्यायचा. तर हे सगळं करून ते अशी व्यवस्थित वीट बनवायचे, की जेणेकरून मोठमोठ्या भिंती ते उभारायचे. आता इथल्या या विटा ज्या आहेत त्या सध्याच्या कालखंडामध्ये जर आपण बघायला गेऊया, आपण ज्या पद्धतीने मानतो त्यांना ब्रिटिश पद्धत म्हणतात. पण मुळात ती ब्रिटिश पद्धत नाही, ती इंडियन पद्धत आहे आपली. इथे एक भारतीयत्वाच्या दृष्टिकोनातून ही बाब फार महत्त्वाची, की आपल्याला हे ज्ञान जे आहे ते कितीतरी हजारो वर्षापूर्वीच प्राप्त झालं होतं आणि आपण इतकी मोठमोठी घरं जी हडप्पामध्ये बघतो, त्याचं इंजिनिअरिंग करणं आपण पहिलेपासून आपल्याला येत होतं, हे याच्यावरून लक्षात येतं. तर तुम्हाला तुमच्यासाठी फार गर्वाची, अभिमानाची गोष्ट आहे, की आपण या प्रक्रियेमध्ये कितीतरी पटीने पुढे होतो तेव्हाच्या जगाच्या. तर आता हे युरोपियन लोकं आपल्याला सांगतात विकासाची भाषा, पण आपण आधी किती विकसित होतो हे तुम्हाला इथे दिसून येईल. तर या अशा इतक्या मोठमोठ्या विटा ज्या आहेत ते त्या कालखंडामध्ये वापरल्या जायच्या. हे भांडी छोटी-छोटी आणि हे भांडं बनवण्यासाठी म्हणजे जी भट्टी केली जायची भाजण्यासाठी त्यांना, त्या भट्टीचं हे चित्रण जे आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. तर हा जो संपूर्ण कुंड जो आहे, हा म्युझियममधल्या लोकांनी ठेवलेला आहे. पण त्या आधीच्या कालखंडामध्ये मातीच्या भांड्यामध्ये ही सगळी भांडी ठेवल्या जायची आणि आतमध्ये जो आहे तो त्यांना तिथे शेक दिला जायचा. म्हणजे अग्नी पेटवून त्यांना भाजलं जायचं आणि अशा पद्धतीने ते भांडे जे आहे ते तापवले जायचे आणि निर्माण केले जायचे. हे त्या भांड्यांवरची कलाकुसर आहे. बघा फक्त भांडे बनवले नाही त्यांनी, म्हणजे साधे भांडे बनवले आणि झालं सगळं. तर त्याच्यावर त्यांनी कलाकुसरही केली. म्हणजे सौंदर्य दृष्टिकोन जो आहे तो त्यांचा इथे दिसून येईल, की त्यांनी पेंटिंग सुद्धा इथे केलेली आहे. आधीच्या कालखंडातले लोकं जे होते म्हणजे अश्मयुगीन कालखंड आणि अ, हडप्पा संस्कृतीच्या मधल्या कालखंडातले लोकं जे आहेत ते साधे-साधे भांडे बनवायचे. काही संस्कृतींनी म्हणजे जोर्वे कल्चर म्हणूया, या संस्कृतींनी मग या भांड्यांना थोडंसं अलंकारिक करण्याचा प्रयत्न केला. कोणी पांढरे-पांढरे ठिपके त्याच्यावर काढले, कोणी फक्त ठसे त्याच्यावर काढले. तर हडप्पा संस्कृती त्यातली एक सगळ्यात आविष्कृत संस्कृती होती, की ज्या संस्कृतीने त्यापुढे सुद्धा जाऊन त्या भांड्यांवर चित्र काढली, रंग दिले, हे सगळं त्यांनी केलं. हे त्यातलंच एक उदाहरण तुम्हाला देतो बघा. तर हे बाहेरच्या भांड्याचा एक तुकडा आहे. या तुकड्यावर तुम्हाला ही अ, रंगरंगोटी आणि नक्षीकाम, आकृत्या दिसून येतं. तर चित्रकारी जी आहे ती सुद्धा तुम्हाला या संपूर्ण भांड्यावर दिसून येते. तर इथे बघा इथे फिशचं चित्र तुम्हाला दिसून येईल थोडंसं. अगदी दिसेल, पण आहे त्याच्यावर. इथे दिसेल तुम्हाला आणखी. हं. आता
तर ही छोटी-छोटी भांडी तुम्ही बघा, जी आता आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये अशी छोटी-छोटी भांडी तुम्हाला दिसून येतात. मोस्टली तर आपले जे देव असतात, त्यांच्या छोटे-छोटे आपल्या घरी जे देवगृह असतात, देवघर जे असतं, त्यामध्ये वापरली जातात भांडी. तर त्यातला एक किमान अर्थाने नमुना आपण म्हणूया, की त्या कालखंडामध्ये ही घरगुती वापरामध्ये असावी. हं. अ, आता ज्या सांडपाण्याच्या व्यवस्थेचा मी वारंवार उल्लेख केलेला आहे. तर त्या सांडपाण्याच्या व्यवस्थेमधली ही एक महत्त्वाची तुम्हाला वस्तू इथे दिसून येईल. आता हे काय आहे? हा मुळात जर आपण म्हणायला जाऊया, तर हे आहे पाईप. म्हणजे सध्याचा जो प्लास्टिक पाईप आहे, त्यापेक्षा आधीच्या कालखंडात मातीचे पाईप हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी बनवलेले होते. तर ते कसे बनवले? तर या पद्धतीने त्यांनी जॉइन करून ते बनवलेले आहेत. आता हे पाईप बनवण्याची का बरं त्यांना गरज पडली? तर जे घरं त्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेली होती हडप्पा संस्कृतीमधली, अ, ती दुमजली काही घरं होती, काही एकाच मजल्याची होती. तर या घरांच्या वर जी मोरी असायची म्हणजे बाथरूम जे असायचं, त्या बाथरूममधलं जे सांडपाणी जे आहे ते वाहून नेण्यासाठी वरच्या मजल्यावरून खालच्या एकूण त्या बेसपर्यंत ही पाईपलाईन जी आहे ती टाकली जायची. अर्थात ह्याच्यातून पाणी जे आहे ते वाहत जाऊन खालच्या अंगाला असणाऱ्या एका मोठ्या चौकोनी विटांपासून बनलेल्या एकूण छोट्याशा टँकमध्ये जमा व्हायचं आणि हा जो टँक जो आहे तो दुसऱ्या एका पाईपलाईनला अटॅच व्हायचा, की जे आपल्या घरातलं पाणी बाहेरच्या सर्व्हिस लाईनमध्ये जे आहे ते सोडून द्यायचं. तर हे एक तुम्हाला खूप वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानण्यात येईल हडप्पा संस्कृतीचं, की ज्या आधारे तुम्ही लक्ष देऊ शकता, की कशा पद्धतीने त्यांनी आपली सांडपाण्याची व्यवस्था चोख ठेवलेली होती. तर एक बेस्ट वे जर आपण आयडिया केली सांडपाण्याच्या प्रक्रियेतली, तर या सांडपाण्याच्या प्रक्रियेमध्ये या संपूर्ण भूमिकेचं तुम्हाला एक अवतरण बघावं लागेल, की कशा पद्धतीने त्यांनी आपलं स्वच्छता जी आहे घराची ती त्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस केलेला होता. तर हे तुम्हाला इथे दिसून येईल, की जेव्हा उत्खनन करण्यात आलं एका घराचं, तेव्हा हे तुम्हाला पाईपलाईन जी आहे ती दिसली आणि त्याचं हे उदाहरण आहे. तर हे बघा हे ओरिजिनल चित्र. इथे हा तुम्हाला पाईप दिसेल. या मधल्या भागामध्ये ते पाणी जमा होतं. इथेच मग ते जाळी सुद्धा टाकायची विटांची. या जाळीतून मग तो कचरा जो अलगद तिथे पकडला जायचा आणि मग नुसतं पाणी जे आहे ते बाहेर काढलं जायचं. ही बघा ही ती सर्व्हिस लाईन आहे, की ज्याद्वारे ते पाणी जे आहे ते बाहेर चाललं जायचं. तर इतकं साफ-सुथरी आणि व्यवस्थित त्यांनी ती संपूर्ण सांडपाण्याची व्यवस्था जी आहे ती केलेली होती. तर हे एक बेस्ट वेचं एक नियोजित झालेलं संपूर्ण शहर होतं, की ज्यामध्ये या गोष्टी दिसतील. आजच्या कालखंडामध्ये आपण ते बघू शकतो, की आपण आपल्या घरी पाईपलाईन टाकतो आणि त्याचं सांडपाणी जे आहे ते कॅनॉल्समध्ये टाकून देतो. तर हे ते एक लक्षण त्याचं आहे. हे ते गुजरातमधलं लोथलमधलं डॉकयार्ड जे तुम्हाला पुढे दिसत आहे. हां. आणखी आता सील्स जे आहेत, मुद्रा ज्या आहेत त्या हडप्पामध्ये सापडल्या त्या संस्कृतीच्या शहरामध्ये एकसारख्या प्रमाणामध्ये. तर त्यातली ही एक महत्त्वाची मुद्रा आहे. आता ही मुद्रा सुद्धा धार्मिक दृष्टिकोनातून बऱ्याचशा अभ्यासकांनी बघितली. ती कोणती आहे? तर या मुद्रेवर तुम्हाला एक व्यक्ती दिसतो, ज्याने मोठमोठ्याने शिंगाचे मुकुट घातलेला आहे आणि तो ध्यानस्थ अवस्थेत तुम्हाला दिसून येतो आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला काहीतरी श्वापदं दिसून येतात, प्राणी दिसून येतात, ही श्वापदं दिसून येतात. व्यक्तींचं काहीतरी इथे लिहिलं आहे, ते आता ते चित्रित लिपी आपल्याला लक्षात आली नाही. त्यामुळे इथे तुम्हाला वाघासारखा एक प्राणी दिसून येतो, इथे हत्तीसारखा प्राणी दिसून येतो. तर याच्या आजूबाजूला हे तुम्हाला दिसून येतं. तर इथे खाली सुद्धा काही प्राणी आहेत. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये हा कोण व्यक्ती असावा, नेमकं काय असेल याचं स्वरूप काय असावं हे माहीत नाही. तर याला आधुनिक इतिहासकारांनी मग याला कधी अ, ध्यानस्थ ऋषी म्हटलेलं आहे किंवा पशुपतीनाथ हे तर आजच्या याच्यातलं नाव आहे, आधुनिक काळातलं नाव आहे. पण त्याला पशुपतीनाथ सुद्धा म्हणतात किंवा आणखी शिव असं सुद्धा म्हणतात. जे नावं त्यांना वाटली ती इतिहासकारांनी आजच्या दिली आहे. पण नेमका हा व्यक्ती कोण आहे हे माहिती नाही. पण त्याचा अंदाज तुम्ही करा, की पशुपतीनाथ मोस्टली त्याला म्हटलं जातं. म्हणजे तो पशूंचा नाथ आहे बा या दृष्टिकोनातून ते आहे. पण एक गोष्ट लक्षात येईल, की तपस्येमध्ये तो इथे लिप्त आहे आणि त्याचा पेहराव जो आहे तो एकदम भेसूर असा तुम्हाला दिसून येईल.
शिंगाचं मुकुट त्याने घातलेलं आहे आणि सगळी त्याची अवस्था जी आहे ती एकदम धनंग एका ऋषीमुनीसारखी ती आहे. तर ही एक सील जी आहे ती सापडली आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही कारण की हे जे आहे हे आपल्याला वाचता आलेलं नाही. ही चित्रलिपी जी आहे ती आपल्याला वाचता आलेली नाही. अशा अनेक सील भेटलेल्या आहेत. हं. तर इतकं सगळं जे आहे ते सांस्कृतिक घटकाच्या भागमध्ये येतं. आणखी काही बरेचसे फोटोज जे आहेत ते तुम्हाला मी दाखवू शकलो नाही. कारण की ते खूप मोठं होऊन जातं. या सील्समध्ये आणखी एक सील अशी आहे की जर म्हणायला जाऊया तुम्हाला इमॅजिन करायला जर मी लावेल त्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून तर ते असं की काही सील्स अशा सापडलेल्या आहेत की ज्यावर आकृत्या ज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या आहेत. कोणत्या आकृत्या आहेत? तर त्यामध्ये एक अशी सील आहे की झाड दाखवलेलं आहे आणि झाडाच्या खाली 3 व्यक्ती जे आहेत ते असे नमस्काराच्या अवस्थेमध्ये आहेत. जसं आपण लोटांगण घालतो ना, त्या पद्धतीने ते आहे. तर हे नमस्कार करतात आणि त्या वृक्षांच्या वर, जे वृक्ष मी मेन्शन केले, त्या वृक्षांच्या वर कुठलीतरी अशी मनुष्याकृती त्यांनी काढलेली आहे. आता ते कशात कदाचित ते वृक्ष देवता ती असावी, जी अशी थोड्याशा आशीर्वाद देण्याच्या पोजमध्ये दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही ते Googleवर बघू शकता. तर ती सील जी आहे ती आधुनिक कालखंडातील इतिहासकारांनी त्याचा निष्कर्ष असं काढला, की हडप्पा काळातले लोकं जे आहेत, ते कदाचित वृक्षपूजक असावे, वृक्षांची पूजा करावी आणि वृक्ष देवता अस्तित्वात आहे, या दृष्टिकोनातून त्यांना तिथे मान्यता असावी. तर ही ती एक महत्त्वाची भूमिका आहे त्या सीलच्या संदर्भातली त्यांच्या धार्मिक दृष्टिकोन दाखवणारी. नंबर 2 आणखी एक सील अशी सापडली आहे, की एक अग्निकुंड आहे आणि त्या अग्निकुंडाच्या बाजूला खाली अ, मान खाली गेलेला किंवा मान खाली घातलेला एक व्यक्ती दिसून येतो आणि दुसऱ्या बाजूला एक उभा एक व्यक्ती आहे, की ज्याच्या हातात तलवारीसारखं काहीतरी आहे. तर हे सगळं दृश्य बघितल्यानंतर त्या सीलवरचं असं लक्षात येतं, की तिथे नरबळी म्हणजे मानव बळी देण्याची सुद्धा एक प्रथा असावी. कारण की त्या सीलवरून तरी ते तसं दिसून येतं, की तो यज्ञ आहे, म्हणजे अग्निकुंड आहे आणि अग्निकुंडाच्या बाजूला तो मनुष्य खाली बसलेला आहे, मान खाली घालून आणि त्याच्या बाजूला जो व्यक्ती आहे, तो तलवार हातात घेऊन किंवा शस्त्र हातात घेऊन त्याला मारण्याच्या पोजमध्ये असावं. तर ही बळी देण्याची कदाचित संकल्पना असावी किंवा कदाचित त्याने कुठलातरी अपराध केला असावा म्हणून त्याला शिक्षा झाली असेल. माहीत नाही काय आहे आता नेमकं. पण मोस्टली त्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला काय, तर हा निष्कर्ष असा की बळी देवतांना बळी देण्याची सुद्धा तिथे प्रथा असावी. तर ह्या सील्स ज्या आहेत त्या सुद्धा बऱ्यापैकी बोलतात. एकशृंगी व्यक्तीचं, त्यानंतर एका बैलाचं सुद्धा सील्स तिथे सापडलेली आहे. जो बैल खूप धष्टपुष्ट आहे. जसं सांड असतो आपण एखादा बघतो ना, तशा त्या पद्धतीने त्याची मोठमोठाली शिंग आहेत. तर असे सील सापडले आहेत आणि ज्या-ज्या वस्तू तुम्हाला मी दाखवल्या आहेत, त्या वस्तू अ, कधी ना कधी जास्त प्रमाणात, कमी प्रमाणात ज्या आहेत, त्या सगळ्या हडप्पा काळातील संस्कृतीच्या शहरामध्ये सापडल्या आहेत. अर्थात कालिबंगनमध्ये काही सापडल्या आहेत, काही लोथलमध्ये सापडल्या आहेत, काही मोहनजोदडोमध्ये, कधी हडप्पामध्ये. म्हणजे जितक्या प्रदेशामध्ये या संस्कृतीचा विस्तार होता, तिथे थोड्या ना थोड्या कमी जास्त प्रमाणात ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत किंवा ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या त्या सापडल्या आहेत. त्यामुळे या एकाच कल्चरच्या असल्या कारणाने म्हणजे या वस्तू सारख्या सापडलेल्या असल्या कारणाने त्याला हडप्पा संस्कृतीचे शहरं असं म्हणतात. म्हणजे हडप्पा शहरामध्ये जे सापडलं, तेच जर दुसऱ्या-दुसऱ्या शहरात, तिसऱ्या-तिसऱ्या शहरात, चौथ्या शहरामध्ये सापडलं, तर त्याला इतकी अटॅचमेंट त्यांनी ड्यू केली, ही हडप्पा संस्कृतीला मानणारे हे लोकं आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जर काही वेगळी गोष्ट दिसली असेल, तर ते एक वेगळी संस्कृती किमान अर्थाने होती, असं सुद्धा निष्कर्ष काढला जातो. तर हे सगळं बघत असताना तुम्हाला लक्षात येईल, की आपण अशा अशा विकसित समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करतोय, की जी संस्कृती आपल्या या शहरी संस्कृतीच्या सारखीच होती. पण ही शहरी संस्कृती जी आहे ती किमान या प्रक्रियेतून कशी काय लुप्तप्राय झाली आहे. म्हणजे आपण आता आधुनिक विकसित शहराच्या प्रक्रियेमध्ये आहोत. पण आपण कितीतरी इसवी सन पूर्व 3 ते 4,000 वर्षापूर्वीच्या शहरांची गोष्ट जेव्हा करतो, तेव्हा थोडंसं आश्चर्य होतंच आपल्याला, की असं सुद्धा नियोजन ते लोकं करतात आणि हे लोकं मग गेले कुठे? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातला आहे, तो असा की ही संस्कृती लुप्त कशी काय झाली? तिचा विनाश कसा झाला? त्या विनाशाची कारणे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. पण एकूणच जे तुम्हाला मी गोष्ट दाखवली त्यातून एक त्या संस्कृती भव्य-दिव्यता तुम्हाला किमान लक्षात आलीच असेल, की किती मोठी ती संस्कृती होती, किती भव्यता त्यामध्ये होती. आणि या भव्यतेच्या आधारे जर आपण बघायला घेऊया,
तेव्हाच्या प्राचीन कालखंडामध्ये इतकी डेव्हलप संस्कृती कुठेच नव्हती. आणि म्हणूनच प्रत्येक अभ्यासक जो आहे, जो सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतो, हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करतो, त्याला हे खूप आश्चर्य होतं, की हे लोकं मग कोण होते? कारण की या लोकांची लिपी आपल्याला वाचता आली नाही आणि लिपी वाचता आली नाही, त्यामुळे लोकांना या समजून घेता आलं नाही. तर हा एक प्रश्न आहे सध्याच्या इतिहासकारांसमोर, की हे लोकं नेमकं होते कोण? आणि हे कुठे गेले? यांचा विनाश कसा झाला? आणि कशा पद्धतीने यांचा विनाश झाला असेल? हे सगळे प्रश्न लोकांसमोर आहे. हे प्रश्न माझ्यासमोरही आहे. हे प्रश्न तुमच्यासमोर सुद्धा आहे, की जाने कहा गए ये लोग असं आपण म्हणूया, की कुठे गेले हे? आणि त्यानंतर मग आपण जर त्याचा प्रयत्न केला शोधण्याचा तर सापडत नाही. कारण की त्याच्याविषयी काहीच माहिती आपल्याला दिसत नाही. कारण की हा खूप आधीचा कालखंड होता. आर्य जे आहेत, आर्य भारतात यायला सुरुवात झाल्याच्या त्या कालखंडामध्ये ही संस्कृती लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर होती. म्हणजे या शहरात ह्या संस्कृतीतले शहरं जे आहेत, ते आर्य भारतात येण्याच्या कालखंडामध्ये आता फार कमी झालेली होती. तर मग हे लोकं जे आहेत ते कुठले होते? कुठून आले? त्यांनी हे शहरं कशी वसवली? आणि त्या शहर वसवल्यानंतर या शहरांचा उपयोग जो आहे, विनियोग जो आहे, ज्या पद्धतीने त्यांनी केल्या, तर ती सगळी तोंडात बोटं घालणारीच आहे. तर हे सगळं जे आहे ते हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य तुम्हाला मी आजच्या लेक्चरला सांगितलं. अजून बरचसं काही आहे. पण तेवढं मला वाटतं, की घेण्यात आपण आपला जास्त वेळ घालवणार नाही. तुम्हाला काही मुद्दे जे आहेत ते मी आता स्लाईडद्वारे घेईल, की जेणेकरून ते पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. तर आता काल काल आणि आजच्या लेक्चरमध्ये मी सगळं या संस्कृतीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य तुम्हाला चित्रांद्वारे दाखवली. आता पी-पी-टीद्वारे आपण काही मुद्दे घेणार आहोत. ते मुद्दे फार महत्त्वाचे आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि पेपरमध्ये लिखाणाच्या. ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया आणि इथे मी आज थांबतो. होप तुम्हाला हे आजचं जे लेक्चर आहे ते आवडलं असेल. तुम्ही Googleवर याचा शोध घेऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीने चित्र आहेत त्याची, जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर. तर आज मी थांबतो. आपण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा एक नवीन घटक या संदर्भामध्ये घेऊया पी-पी-टीवरचा. तोपर्यंत मी सगळ्यांचे आभार मानतो, की तुम्ही या सेकंड लेक्चर सेशनपर्यंत कायम राहिले माझ्यासोबत. तर पुन्हा आपण भेटूया. थँक यू व्हेरी मच.